आवडलं की नाही? मी दूध घालून आलोय पारा. अहो तुम्ही दूध घालून आले पण आता मग मी काय केलं, दुकानात गर्दी नव्हती त्याच्यामुळे घरून लगेच फराळाची पण यादी घेतली मागून भाऊजींकडून. म्हणजे ती पण जायफळ आणखी काय झालं आता हा घरचा किराणा. आता तुम्हाला मी याचं जायफळ नंतर काय तरी सांगितलं द्याच म्हणते, एक पावडरचा डब्बा द्या. 4 दिवस झाले कसा किराणा करायचा आहे, पण मला आधी नंबर लावून पाहून द्यावा. आपण नंबर लावायला जागाच नव्हती, दुकानात पाय ठेवायला जागा नव्हती. आज सकाळी गाय पिळे सकाळी दूध घालायचं टायमिंगला तुरुष पप्पा सोबत आलेले त्या नंबर लागलाय. हा झालं, घरचं किराणा झाला. आता याचं बेसन पीठ 4 किलो करा. हा आता सगळी किराण्याची यादी झालेली आहे, फराळाची पण. कसं आहे, तर फराळाला तिथं फराळ करायला नंबर लागत नव्हता आणि किराणा घ्यायला इथं नंबर लागत नव्हता. त्याच्यामुळे आज सकाळी दुकान उघडायला सचिन दादा आम्ही आलेलो आहे सकाळी. त्याच्यामुळे एक नंबर हळद 200 ग्रॅम करा. त्याच्यात दुकानदार म्हणतात यादी ठेवून जा. यादी ठेवून जा म्हणलं, नाही यादी ठेवून नव्हती जायची म्हणून तर आम्ही आलो. कसं यादी ठेवून गेला का टाइम जादा होतो, परत बाकीचे कामं राहते. सचिन, दुकानदार असं नाही म्हणत हा, किराणा घेऊन जा, पैसेच नंतर बघू. सगळ्या गोष्टीला पैसे खरं महत्वाचे आहेत, त्यांना पण आणि आपल्याला पण. यादी झाली म्हणलं कसं तिकडं फराळाला नंबर लागू नाही तर नाही लागू, फराळाचा किराणा तिथं नेऊन ठेवला. आचारी कसे आपल्या घरचेच आहे ना, किराणा नेऊन ठेवला. मोकळे असले आचारी लगेच आपला स्वयंपाक करायला घेते, पण किराणा जर नेऊन ठेवला नसला किती नंबर लागून देते आपला काय उपयोग घेते किराणा. अर्धा किलो डाळ बस होते अजून घ्या. बस झाले 4 किलो चिवडा आहे. 3 किती सांगितलं? लय झाले, बस झाले. करा आपला बिल. झाले मंडळी, तुमचा झाला का नाही दिवाळीच्या फराळाचा किराणा? आमचा आता घराचा तसं मी आधी घरचा न्यायला आले होते बरं का, पण पाहिलं गर्दी नाही काय नाही, दुकान उघडायला तर आपण आलेलो आहे म्हणलं चला आता दोन्ही किराणे घेऊन जाऊ. लगेच करून यादी मागून घेतली. 280